क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक समन्वय समितीचा भव्य मोर्चा। सर्व शिक्षक समन्वय समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली असून हजारो शिक्षकांच्या सहभागामुळे परिसर घोषणांनी दुमदुमून गेला। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले। मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षकांना BLO व SIR यासारखी शाळाबाह्य कामे देऊ नयेत, सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी TET व CET परीक्षा बंधनकारक करू नये, अंशतः अनुदानित शाळांचा वाढीव टप्पा तात्काळ लागू करावा, तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांचा समावेश होता। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शिक्षकांवर वाढत्या अशैक्षणिक कामांचा बोजा टाकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। BLO सह इतर कामांसाठी शिक्षकांना शाळेबाहेर जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे शिक्षकांना दिलेली सर्व अशैक्षणिक कामे तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाहक विजय बढे, सर्व शिक्षक समन्वय समितीचे संजय पगार, आनंदा कांदळकर, पृथ्वीराज शिरसाट, पंकज काळे तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाने शिक्षकांच्या न्याय मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र मोहिते, नाशिक। आज 9 जुलै राज्यव्यापी आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक या ठिकाणी सहभागी झालेले। यामध्ये खास करून BLO आणि SIRचं जे अशैक्षणिक काम शिक्षकांवरती लादलेले ही सक्ती करण्यात येऊ नये, हे काम वगळण्यात यावं याकरता नाशिक जिल्ह्यातील शिक्षक हे मोठ्या संख्येने गोल्फ क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चामध्ये सहभागी झाले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले। तर यामध्ये मागील काही दिवसापासून महाराष्ट्र शासन असेल किंवा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माध्यमिक विभागातील शिक्षकांना कोणतीही परवानगी न घेता किंवा कोणत्या प्रकारची पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणात एकेका शाळेमध्ये 80% शिक्षकांना BLO आणि त्यानंतर आता SIRचं काम दिलं आहे। तर यामध्ये सहाय्यक BLOंची संख्या वाढल्यामुळे शाळेच्या अध्यापनावरती आणि शिस्तीवरती त्याचा परिणाम होतो। शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे। यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, पालकांची नाराजी आणि बेशिस्त वाढण्यामध्ये हातभार लागत आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की सहाय्यक BLO हे कॅन्सल करण्यात यावे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने जो निर्णय घेतला, ज्यामध्ये पोस्टमन, वायरमॅन, आरोग्य खातं, त्यानंतर ग्रामसेवक, तलाठी आणि कोतवाल, पोलीस पाटील यांना ती कामं दिली, ती कामं या ठिकाणी द्यावी, म्हणजे शिक्षकांवरील कामाचा ताण कमी होईल। आणि तसं बघितलं तर या शैक्षणिकच काम आहे, कारण यादी पुनरुत्थित करणे, लोकांचे फॉर्म भरून घेणे हे शिक्षकांचं कामच नाही। शिक्षक जनगणना आणि निवडणुकीचं काम अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात, तर त्यांच्यावर या कामाची सक्ती करू नये। दुसरी गोष्ट या ठिकाणी की अंशतः अनुदानित जे लोक आहेत त्यांचं आझाद मैदानावरती जे आंदोलन चाललं आहे त्यासाठी या ठिकाणी पाठिंबा देण्यात येत आहे की प्रचलित नियमानुसार त्यांना वाढीव टप्पा देऊन अनुदान देण्यात यावं आणि ज्या विविध कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहे, प्रलंबित समस्या आहेत त्या सोडवण्यात याव्यात, ज्यामध्ये खास करून सज्ज मान्यता दुरुस्ती करण्यात यावी आणि महसूल विभागाचे जे कर्मचारी जे अत्यंत उद्धट वर्तणूक आणि वागणूक या ठिकाणी देतात एका शिक्षकांना, तर त्यांना ती समज त्या ठिकाणी द्यावी आणि शिक्षकांच्या पदाचा, मानाचा त्या ठिकाणी त्यांनी सन्मान करावा। म्हणून नाशिक जिल्हा, शहर आणि ग्रामीणच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांकडून आजच्या आंदोलनाकरता सक्रिय सहभाग घेऊन आम्ही पाठिंबा देत आहोत। जे काही सिनियर शिक्षक आहेत त्यांच्यावरती अन्याय झाले, कारण शासनाचीच मुळात अशी विविध परिपत्रकं होती की 2011 पूर्वी किंवा 2014 पूर्वी जे शिक्षक सेवेत लागलेले आहेत त्यांच्यासाठी TET आवश्यक नव्हती, परंतु काही न्यायालयाकडं जे बाजू मांडण्याची जी कमतरता शासनाकडून निर्माण झाली त्यातून हा शिक्षकांवरती अन्याय झालेला आहे। त्याला अनुषंगून आता जे प्रमोशन्स झालेले आहेत त्या प्रमोशनमध्ये सिनियर लोकांवरती प्रचंड अन्याय झालेला आहे। याबरोबरच शिक्षकांना शिकवण्याचं काम सोडून इतर काम कोणतंही काम दिलं जाऊ नये अशी सर्वोच्च न्यायालयाचे आणि शासनाचे सुस्पष्ट निर्णय असताना, तसा कायदा असताना शिक्षकांना BLOचं, सहाय्यक BLOचं हे सर्व कामं देऊन काही दिवसांसाठी अक्षरशः त्यांना कार्यमुक्त करून किंवा वर्गात त्यांना त्यांचा पायच राहणार नाही अशा पद्धतीनुसार
जे कंपल्शन केलं जाते याच्या विरोधात हा मोर्चा होता. याबरोबरच विविध दुसऱ्या पण मागण्या होत्या. हा मोर्चा करून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि शासनापर्यंत आमचा हा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही आग्रह धरलेला आहे. जर येत्या काळामध्ये या संदर्भाचा म्हणजे आम्ही जे मुद्दे मांडतोय याचा जर शासनाने मागील पद्धतीने अभ्यास केला आणि विचार जर केला नाही तर येत्या काळामध्ये बेमुदत शाळाबंद आंदोलन पुकारण्याचा सुद्धा संघटना त्या संदर्भाचा विचार करत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.